हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा निकाल कसा चेक करायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 12वीचा निकाल 2 मे 2026ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. मग तुमचा निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती कशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते की निकाल कसा चेक करायचा. ठीक आहे, तर सिंपल मी तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पहा की बोर्डाने ऑफिशियली वेबसाईट्स दिलेल्या आहेत निकाल चेक करण्यासाठी. म्हणून तुम्ही कोणत्याही फेक वेबसाईटवरती न जाता जे ओरिजिनल वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती गेल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला चेक करावा लागतो. आता निकाल कसा चेक करायचा ते सांगतो. आता महत्त्वाचं, तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरती गेले निकाल चेक करण्यासाठी तर त्याच्या स्टेप्स एकदम सेम आहेत. जास्त त्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. स्टेप एकदम सेम आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता पहा ज्या लिंक्स आहेत त्या कोणत्या आहेत, तर लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तुम्ही कोणते एका लिंकवरती क्लिक करायचं आणि त्या लिंकवरती जायचं. आता वेट करा, लिंकवरती गेल्यानंतर पुढे काय करायचं ते सांगतो. पहा, कोणत्या एका वेबसाईटवरती क्लिक केले, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कोणत्या एका लिंकवरती त्याच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा पहा. समजा फॉर एक्झाम्पल आता ही एक नवनीतची वेबसाईट आहे रिझल्ट चेक करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाची. तर इथं काय दिलं आहे तुम्हाला, HSC एक्झामिनेशन रिझल्ट आणि SSC एक्झामिनेशन रिझल्ट. आपला 12वीचा निकाल आहे म्हणून HSC एक्झामिनेशन रिझल्टवरती आपण क्लिक करतो. आता इथं काय दाखवत आहे, इथं आपल्याला दाखवत आहे की HSC रिझल्ट फेब्रुवारी 2026 विल बी अवेलेबल हिअर सून, कमिंग सून. म्हणजे अजून तुमचा निकाल लागलेला नाही आहे. बट जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता, होऊ शकते निकाल लागलेला असेल, तर तेव्हासुद्धा इथं ना तुम्हाला काही बॉक्स येतील. कोणते बॉक्स येतील पहा. तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरती गेले तर 2 बॉक्स दिसतील तुम्हाला. सगळ्यात पहिला बॉक्स दिसेल तुम्हाला तो म्हणजेच की मदर्स नेम. ओके, मदर्स नेमचा तुम्हाला बॉक्स दिसेल. तुमचं जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट तुम्ही तुमचं घ्यायचं. हॉल तिकीटवरती जे मदर्स नेम आहे, तुमचं स्पेलिंग बरोबर आहे मदर्स नेमचं, आईचं नावाचं, ते तिथं टाकायचं. त्यानंतर तुम्ही सेकंड बॉक्स येते, त्याच्यामध्ये तुमचा असतो रोल नंबर. जो रोल नंबर तुमचा बोर्ड एक्झामिनेशनचा आहे तुमच्या हॉल तिकीटवरती, तो रोल नंबर तुम्ही सिम्पली त्या दुसऱ्या बॉक्समध्ये इथं टाकायचा. म्हणजे मदर्स नेम आणि तुमचा रोल नंबर तो तिथं टाकायचा. म्हणजे समजलं तुम्हाला, 2 बॉक्स येतील. पहिला तुमचा असेल मदर्स नेम आणि सेकंड बॉक्स असेल तुमचा तो म्हणजेच की रोल नंबर. तर हे बॉक्स येतील आणि खाली एक ऑप्शन असेल तुम्हाला, ते म्हणजेच की व्ह्यू रिझल्ट. ओके, त्या व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. 2 गोष्टी या बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर व्ह्यू रिझल्टवरती जसे क्लिक करता तर तुमचा रिझल्ट डायरेक्टली तुमची जे मार्कशीट आहे तिथं तुम्हाला दिसते. तर असा रिझल्ट तुम्ही चेक करायचा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिले आहेत, कोणती एका लिंकवरती क्लिक करायचं आणि तुमचा रिझल्ट तुम्ही सिम्पली चेक करू शकता. तर ही सिंपल प्रोसेस सगळ्या वेबसाईटसाठी सेम आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत आताच शेअर करा, जेणेकरून त्यांना कोणता प्रॉब्लेम जाणार नाही निकाल चेक करण्यासाठी. हा व्हिडिओ आता शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.